सो काल आपण बघितलं की एरिया काढल्याच्या नंतर काय भेटत होतं आपल्याला, when we calculated the area of velocity time graph, काय भेटलं आपल्याला, Distance. we got the distance covered, right? And when we calculated the area of acceleration time graph, we got the final velocity. आणि आपण आज काय बघणार आहे, what we'll get if we calculate the slope. स्लोप आपला सेम तसंच राहणार आहे. स्लोप ऑफ विल कॅल्क्युलेट फॉर डिस्टन्स टाइम ग्राफ. ठीक आहे, हे आपण काल बघितलं क्वेश्चन. सो आज आपण काय करणार आहे आता बघा. इफ वी हॅव अ ग्राफ लाईक दिस, we have a distance time graph. The distance so एरिया जो असतो तो आपण पूर्ण ग्राफचा बनवतो, बट स्लोप पूर्ण ग्राफ साठी असतो का, एकच स्लोप असतो का पूर्ण ग्राफ साठी, हा एकच स्लोप असतो का पूर्ण ग्राफ साठी. मग स्लोप कसा असतो, स्लोप इज फॉर इंडिव्हिज्युअल पॉइंट. प्रत्येक पॉइंटला काही ना काहीतरी स्लोप असेल. ठीक आहे, सो आपल्याला काय फाइंड करायचंय की आता इथे आपले किती इन्स्टन्स झाले, 1 2 3 4 आणि 5. सो 5 सेकंदानंतर 5 सेकंद आहे, 4 3 2 1 आणि 0. So this is our 10 20 30 and 40. So you are supposed to find what will be the speed of the object. Speed of the object at 5 seconds. कसं कॅल्क्युलेट करणार, काय करणार इथे. इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द स्पीड ॲट 5 सेकंड, काय करणार आहे, तिथे 5 सेकंदापर्यंत किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे कॅल्क्युलेट करणार का. किती ट्रॅव्हल केलं, 40. So this is in meters, distance is in meters and time is in seconds. So 5 सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय, 40 मीटर. 5 सेकंदामध्ये so त्याची स्पीड काय होणार. So what will be the speed? स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे, 40 अपॉन 5. टाइम इज 5 सेकंड, सो दॅट इज इक्वल्स टू 8 मीटर्स पर सेकंड. काय होणार त्याची स्पीड येणार. तुझा तुम्ही आता स्लोप काढला, स्लोपचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, y2 minus y1 upon x2 minus x1. सो ते y2 काय आहे आपल्याला, ह्या पॉइंटचा आणि इकडच्या एका पॉइंटचा, या पॉइंटचा स्लोप काढायचा आहे पूर्ण. सो ते y2 काय आहे, हा या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय होणार. सगळ्यात पहिले x ऍक्सिस वरती किती आहे, 5 and y ऍक्सिस वरती 40. इथे इट इज 0, 0, बरोबर का. सो दिस इज आवर x2 y2 and this is our x1 and
y1. So substituting these values in the formula for slope, काय होणार आहे y2 किती आपलं 40 minus 0 upon काय 5 minus 0 and that is equals to 40 upon 5 and that is 8 meters per second. आपलं y axis चं युनिट काय आहे it is in meters and x axis चं युनिट काय it is in seconds. so meters per second कशाचं युनिट आहे velocity चं किंवा speed. in this case it is distance time so it will be for speed. झालं इथपर्यंत बरोबर. now we'll have this is your velocity time graph. You have to find the acceleration. Find the acceleration between A to B, B to C and C to एक काम करा to take this as 2, 6 and 8. काय करणार आता इथे A पासून B पर्यंतच we not directly calculate it for the formula of slope. First we'll calculate it with our equations of motion. सगळ्यात पहिले इथे इनिशियल वेलोसिटी किती होणार आहे ए वरती इनिशियल वेलोसिटी किती आहे u ची व्हॅल्यू किती आहे वी आर कॅल्क्युलेटिंग फॉर ए टू बी इनिशियल वेलोसिटी किती आहे 0 मीटर्स पर सेकंड फाइनल वेलोसिटी किती होती है 10 मीटर्स पर सेकंड इन टाइम 2 seconds. So what will be the value of a? 5. A ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार आहे चेंज इन वेलोसिटी अपॉन चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम किती चेंज झाली वेलोसिटी चेंज कसा कॅल्क्युलेट करता फाइनल माइनस इनिशियल फाइनल किती आहे 10 इनिशियल 0 सो 10 मधनं 0 माइनस करायचे अपॉन टाइम t किती आहे 2 सेकंड्स सो एक्सेलरेशन किती येणार 5 meters per second square will be the acceleration. Then for B to C इथे initial velocity किती आहे हाँ इथे initial velocity आहे 10 meters per second. final velocity किती होती है C वरती velocity किती आहे आवाज नाही then C वरती velocity किती आहे it is also 10 meters per second. B पासून C पर्यंत जायला किती टाइम लागलाय हाँ 4 seconds 6 minus 2 that is 4 seconds. so acceleration ची व्हॅल्यू किती येणार आता फाइनल माइनस इनिशियल
किती होत आहे फायनल मायनस इनिशियल v minus u, that is 10 minus 10, that is equals to 0, and 0 upon anything is 0 only. So b to c मध्ये acceleration किती होतं? 0 आलाय. Then for c to d आपली इनिशियल वेलोसिटी किती आहे? 10 meters per second, and फायनल किती होणार आहे? 0. आणि किती टाइम मध्ये होणार आहे? 6 सेकंड पासून 8 सेकंड पर्यंत, म्हणजे किती टाइम आहे? 2 सेकंड्स. सो टोटल चेंज किती झाला आपला? फायनल मायनस इनिशियल 5. फायनल काय आपलं? 0 and initial 10 upon time 2. So minus 10 upon 2 किती होणार? minus 5 meters per second square. आणि हे जर आपण आता स्लोपच्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केलं तर काय होणार आहे? आता स्लोपचा फॉर्म्युला काय? y2 minus y1 upon x2 minus x1. इथे कोऑर्डिनेट्स किती आहे? a वरती इट इज 0, 0. b चे कोऑर्डिनेट्स काय होणार आहे? 2, 10. c चे कोऑर्डिनेट्स 6, 10. आणि d चे कोऑर्डिनेट्स 8, 0. कॅल्क्युलेट करा तर स्लोप a to b चा स्लोप किती आहे? b to c चा आणि c to d चा. सगळ्यात पहिले AB चा स्लोप किती येणार आहे? 10 minus 0. It will be 10 minus 0 upon 2 minus 0, that is equals to 5. आणि याचं युनिट काय झालं आपलं आता? y ऍक्सिस वरती काय? युनिट मीटर्स पर सेकंड. आणि x ऍक्सिस वरती सेकंड. So that is equals to meters per second square. 5 meters per second square. त्याच्यानंतर b to c चं काय येणार आहे? y2 minus y1 म्हणजेच काय? 10 minus 10 upon 6 minus 2. So that is equals to 0 meters per second square. And c to d मध्ये काय येणार आहे स्लोप? 0 minus 10. 0 minus 10 upon 8 minus 6, and that is equals to minus 10 upon 2, and that is equals to minus 5 meters per second square. जर आपण ग्राफनी एक्सेलरेशन वेलोसिटी कसं कॅल्क्युलेट करणार, आणि याच्यामध्ये मी जर म्हणलं फाइंड द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, काढा बरं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे? तर फाइंड द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती येणार आहे? ठीक आहे. जर याचा आपल्याला टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल फाइंड करायचं आहे, सो व्हॉट विल हॅव टू डू? area of this trapezium, and area of trapezium is half into sum of parallel sides. म्हणजे BC plus AD. BC किती आहे? 6 minus 2, that is length आहे 4 plus आपली याची टोटल लेंथ किती येते? 8, and that multiplied by half and multiplied by height. आहे आपला एरिया ऑफ ट्रॅपेझियम चा फॉर्म्युला. सो 4 plus 8 is 12 multiplied by 1/2 and multiplied by 10, and this comes out to be 60 meters. So total distance traveled is 60. काल पण असाच प्रश्न होता का सेम? हाच होता.
ओके, याच प्रकारे तुम्हाला ट्रपेझियम वगैरे याच्यामध्ये ठीक आहे. सो आता काय बघितलं आपण, स्लोप ऑफ डिस्टन्स टाइम ग्राफ काय देतो आपल्याला, what do we get when we calculate the slope of distance time graph? सांगा पटकन. स्पीड. Slope of distance time graph gives us speed at that point. Okay, and slope of velocity time graph gives us काय भेटतं, acceleration at that जेव्हा पण तुम्हाला स्लोप विचारला जाईल तेव्हा काय करायचंय, यू विल सिम्पली डिवाइड द युनिट ऑन y axis with the unit on x axis. इथे डिस्टन्स टाइम साठी y axis वरती काय होतं, डिस्टन्सचा युनिट काय, मीटर्स अपॉन टाइमचा युनिट सेकंड. सो मीटर्स पर सेकंड कशाचं युनिट आहे, स्पीडचं. सो वी गॉट स्पीड. सेकंड केस मध्ये वेलोसिटीचं युनिट काय आहे, मीटर्स पर सेकंड आणि टाइमचं युनिट सेकंड. सो दिस कम्स आउट टू बी मीटर्स पर सेकंड स्क्वेअर आणि मीटर्स पर सेकंड स्क्वेअर कशाचं युनिट आहे, एक्सेलरेशनचं. तसंच जेव्हा आपण एरिया कॅल्क्युलेट केलं होता तेव्हा एरिया कॅल्क्युलेट करताना काय करायचंय, वी मल्टिप्लाय द युनिट्स ऑफ एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. आपण जेव्हा वेलोसिटी टाइम ग्राफचा एरिया काढला होता त्याचं आपल्याला काय भेटलं होतं, अरे बघा ना, डिस्टन्स. वी गॉट द टोटल डिस्टन्स कव्हर्ड एरिया कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर, राईट. सो आता दोघा युनिट मल्टिप्लाय करायचं, वेलोसिटीचं युनिट काय, मीटर्स पर सेकंड आणि टाइमचा युनिट सेकंड. सो हा सेकंड आणि हा सेकंड जेव्हा कॅन्सल आउट होईल, वी विल लेफ्ट विथ मीटर्स, अँड मीटर्स हे आपलं डिस्टन्सचं युनिट आहे. सिमिलरली जेव्हा आपण एक्सेलरेशन टाइम ग्राफचा एरिया कॅल्क्युलेट केला होता तेव्हा काय भेटलं होतं आपल्याला, we got the final velocity so acceleration unit काय, meters per second square and multiplied by second काय होणार आहे, meters per second and meters per second कशाचं युनिट आहे, it is a unit of velocity. So एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की whenever we'll have to calculate the area, we'll multiply the units of the two axes, and when we are supposed to calculate the slope, we'll always keep the unit on y axis in numerator and unit on x axis in denominator. मल्टिप्लाय करताना काय नाही, कोणतंही पहिले करा कोणतंही नंतर करा, काही फरक नाही पडत. बट डिव्हिजन करताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे यांचा सिक्वेन्स बघावा लागतो आपल्याला, राईट. लिहिलंय का हे,
लिहून घ्या. ठीक आहे, झालंय का आता? ओके, आपण फ्री फॉल तर डिस्कस नाही केला, बट फ्री फॉलचे काही क्वेश्चन्स आपण केले, राईट? फ्री फॉल काय असतंय? Object falls in the काय असते फ्री फॉल? ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे तुम्ही गच्चीवरती गेले आणि तुम्हाला आता काहीतरी खाल्लं, तुम्ही काय करणार? एवढं मोठं कशाला करायचं? सीन नाही करायचा. काय करायचं? तुम्ही दगड फेकलाय कधी गच्चीवरून खाली? ऑब्विसली सगळ्यांनी फेकलं असेल. असं धरून जेव्हा तुम्ही असं धरणार आणि त्याला सोडणार तेव्हा काय होतं? खाली जातो दगड, तिथंच थांबतो हवेत. टॉम अँड जेरीने सांगायचं बरं मला की असं समोर जरी गेलं की 2 मिनिटं हवेत थांबतंय. तसं रिअल लाईफ मध्ये नसतं होत. तेव्हा रिअल लाईफ मध्ये काय होत असतंय? दगड खाली यायला लागेल. सो जेव्हा तो इट इज व्हेन इट इज फॉलिंग सोली म्हणजे काय? ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी, तेव्हा त्याला काय म्हणणार? फ्री फॉल. आणि जेव्हा तुम्ही त्याला वरतून असं जोरात फेकलं खाली तर तेव्हा ते फ्री फॉल होईल का? नाही. देन इट विल नॉट बी अ फ्री फॉल. फ्री फॉल साठी काय पाहिजे? असं पकडलंय आणि फक्त सोडून दिलंय. इनिशियल व्हेलॉसिटी शुड बी 0. सो याच्यामध्ये काय लिहायची गरज नाहीये. when the object is falling towards the earth under the influence of gravitational force. हे दादा आपला अगोदर करून झालंय. त्याच्यामध्ये आपली ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती असते? 10 minus 10. हा? 10. खाली येताना तर ऑब्विसली 10च राहणार. फ्री फॉल मध्ये तर प्लस 10 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. पण आता हा टॉपिक यायचा माझा प्रश्न असा आहे की काय केलं आपण? वी आर ॲट सम टॉवर. आपण एक टॉवर वरती आहे. आता इथून एक दगड असा खाली फेकला आणि एका दगडाला काय केलंय आपण? असं पुढे ढकललंय. हाईट वरती नाही, एक्झॅक्टली पॅरलल टू ग्राउंड. तर मला सांगा कोणता दगड लवकर खाली पडेल? द फर्स्ट केस व्हेन इट इज simply left, or the second case when it is having some horizontal velocity? सोबत पहिल्या केस मध्ये जेव्हा त्याला असं सिंपली खाली सोडून दिलंय आणि सेकंड केस मध्ये काय केलंय तर असं पुढे ढकललंय आपण सोबत पडेल. काय होईल? अरे मासचा काही संबंधच नाही याच्यामध्ये. आपल्या पुढच्या 1-2 चॅप्टर नंतर आहेच आपलं ग्रॅव्हिटेशन येणारच आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण बघू की डस मास अफेक्ट द ग्रॅव्हिटेशनल पुल, त्याच्यामध्ये येईल. इट इज नॉट अफेक्टेड बाय द मास ऑफ एनी ऑब्जेक्ट. सगळ्यांवरती ग्रॅव्हिटी सेम ऍक्ट करत असते. मग इथे काय होईल आता? पहिला नंबर वाला पहिले खाली पडेल की सेकंड वाला? हाँ, क्या लगता है? दोन्ही पण सोबत पडेल. कसं काय? पहिल्याला ते एक्सेलरेशन दिलेलं आहे, थोडं स्पीड स्पीड नाही आहे.
ऍक्सलरेशन जे आहे ते व्हेलॉसिटीचे दिले आहे, दॅट इज हॉरिझॉन्टल. त्याचं व्हर्टिकल कंपोनंट काहीच नाहीये. हा ते तर असं तर येणारच आहे ते, इट विल कम लाईक दिस. बट त्याचा टाइम विचारतोय याचा टाइम आणि याचा सेम राहील की डिफरंट राहील? Why? Because it is covering more distance and it is covering less distance. But is this a straight line? No. Right, but this is a straight line. So in this case, both will fall at same time. का बरं? Because it is coming on the ground because of the gravity. दोन्ही पण ऑब्जेक्ट सेकंड केस मध्ये पण आणि फर्स्ट केस मध्ये पण दे आर कमिंग ऑन द ग्राउंड बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटी कशी ऍक्ट करते? व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. याच्यावरती फर्स्ट केस जिथून आपण त्याला फक्त सोडून दिलंय खाली, त्या केस मध्ये पण त्याच्यावरती ग्रॅव्हिटी तेवढीच ऍक्ट करणार आहे जेवढी आपण याला हॉरिझॉन्टली पुश केलंय. जर आपण याला हॉरिझॉन्टली पुश केलंय तर याच्यामध्ये काही व्हर्टिकल कंपोनंट आहे का? याचा जर व्हर्टिकली काही फोर्स टाकेल का? काही ऍक्सेलरेशन पडेल का त्याच्यामध्ये? नाही. का? कारण आपण त्याला हॉरिझॉन्टली ढकललंय. मला एक गोष्ट सांगा, मी जर या पेनला असं जमिनीवर ठेवलंय, सपोज टेबलवरती ठेवलंय कोणत्या, आणि टेबलवरती मी त्याला असं ढकललं, तर तो हवेत उडायला लागेल का? नाही ना. का? कारण मी त्याला वरती जाण्यासाठी काही फोर्सच नाही दिला. तसं सिमिलरली इथं मी याला खाली ढकलतोय का? नाही. हे खाली कशामुळे येत आहे? ओनली बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटी फर्स्ट केस मध्ये पण तेवढीच ऍक्ट करतेय आणि सेकंड केस मध्ये पण तेवढीच ऍक्ट करतेय का? हे जे दिलंय आपण, ही व्हेलॉसिटी आहे ती हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे, त्याचा व्हर्टिकलशी काही संबंधच नाहीये. कळतंय काय सांगतोय मी? तुम्हाला पेनचं एक्झाम्पल दिलं. मी जर पेनला बेंचवरती असं हॉरिझॉन्टल ढकललं ते वरती उडायला लागेल का? नाही. आणि बेंचवरती जर असेल तर बेंचवर मधून खाली जाईल का तो? तर बेंच संपला तर पडेल खाली, पण बेंच जर संपला नाही, आपल्याकडे मोठा बेंच, मग काय होईल? तुम्ही जाणार का खाली? का बरं? कारण त्याला काय डाऊनवर्ड डायरेक्शनला मी पुशच नाही केलेलं, बरोबर? सो इथे जे खाली ओढलं जात आहे दॅट इज ऑफ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. आणि दोन्ही पण केस मध्ये ग्रॅव्हिटी इक्वलच ऍक्ट करते. आणि बिकॉज द ग्रॅव्हिटी इज ऍक्टिंग इक्वली ऑन बोथ द ऑब्जेक्ट्स, दे विल फॉल ऍट सेम टाइम. मला जेडब्ल्यूला विचारला जातो असा टाइपचा क्वेश्चन की जर हॉरिझॉन्टल एवढ्या ऍक्सेलरेशनने आपण त्याला ऍक्सेलरेट केलंय, कॅल्क्युलेट इट्स टाइम व्हेन इट विल fall on the ground. But in both the cases, even if you make it freely fall or push it horizontally, the time taken in both the cases will be same. त्याच्यामध्ये ही डायग्राम बनवा. It is important. फ्री फॉल लिहा. फ्री फॉलची डेफिनेशन लिहून घ्या माझ्याकडनं, तुम्ही राहू द्या. इसमें दिला when an object falls towards the earth, falls ची स्पेलिंग काय? FALLS. FALSE लिहायचं नाही. हे पण फॉल्स आहे आणि हे पण फॉल्स आहे, बरोबर का? सर पहिला वाला फॉल्स द्या. फॉल्स टुवर्ड्स द अर्थ अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन. त्याला काय म्हणतात? फ्री फॉल. त्याच्यामध्ये आता ही डायग्राम बनवा. फर्स्ट केस मध्ये काय केलंय आपण? वी ड्रॉप्ड इट व्हर्टिकली. अँड सेकंड केस मध्ये काय झालंय? वी हॅव पुश्ड इट हॉरिझॉन्टली.
बनवली आहे त्याच्यामध्ये लिहा आता त्याच्यामध्ये लिहा केस 1 द ऑब्जेक्ट केस 1 द ऑब्जेक्ट इज made to fall freely from some height. The object is made to fall freely from some height. And case 2 मध्ये काय आहे? Case 2 the object is pushed horizontally. The object is pushed horizontally from some height. And आता त्याच्या खालच्या लाईन वरती लिहायचं in both the cases the time required line change करून लिहिता येत ना third statement in both the cases the time required by the objects to reach the ground is same. आता याचा यूज कुठे केला जायचा मी तुम्हाला सांगतो. आताचे जे आपण जेट्स वगैरे बघतो 4th जनरेशन 5th जनरेशन याच्यामध्ये काय असतं जे रॉकेट्स आताचे यूज होतात ते कसे असतात दोज आर BVR रॉकेट्स मीन्स बियॉन्ड व्हिज्युअल रेंज रॉकेट्स. त्याच्यामध्ये काय असतं की आपल्या जिथपर्यंत आपल्या डोळ्याची नजर जाते त्याच्या पण पलीकडे जर एखादा आपला दुश्मनाचं काही असेल तर आपण त्याला वार करू शकतो. पण अगोदर ते असं पॉसिबल नव्हतं when the technology was not developed that much. सो त्या केसेस मध्ये काय असायचं त्या टाइम मध्ये विमान काय करायचे असं विमान चाललंय आता माझं विमान बघून असू नका ठीक आहे हे This is our aeroplane. समजून झाला ठीक आहे. तेव्हा काय केलं जायचं ते जे बॉम्ब त्याच्यामध्ये जे असायचे ना they used to just release them. तिथेच ते रिलीज करायचे. आता ऑब्विसली विमान तर हवेत थांबणार नाही असं विमान आहे हेलिकॉप्टर थोडी आहे सो ते पुढे जात राहायचं असं विमान पण पुढे जात राहतंय आणि आपलं जे बॉम्ब आहे तो काय केलाय आपण फक्त रिलीज केलाय. तर हा जो रिलीज केलेला बॉम्ब आहे तो अशा ट्रॅजेक्टरी मध्ये खाली पडेल आता बरोबर का अरे विमान आता जमिनीवर थोडी पडणार आहे हवेतच पडेल ना. सो एक ट्रॅजेक्टरी बनवेल अशी आणि विमान आणि हा रिलीज केलेला तो बॉम्ब जर विमान इथे पोहोचलाय तर तुझा बॉम्ब जो असायचा तो सुद्धा इथेच असतो. जर विमान इथपर्यंत पोहोचतोय तुझा बॉम्ब जो आहे तो सुद्धा इथपर्यंत पोहोचतोय. This was what used for the accurate bombing. त्याच्यामध्ये तुमची स्पीड कॅल्क्युलेट केल्या जायची तुमची हाईट कॅल्क्युलेट केल्या जायची की एवढा डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचा आहे सो आपली स्पीड किती असली पाहिजे आपण कधी रिलीज केलं पाहिजे त्याच्या हिशोबाने. याचं तुम्हाला YouTube वरती एक एक्सपेरिमेंट पण आहे जर तुम्ही बघितलं असेल तर ते जे बाहेरच्या युनिव्हर्सिटीज वगैरे जे असतात त्याच्यामध्ये आपण असा हॉरिझॉन्टल रॅम्प असतो त्याच्यामध्ये काय करतो तो प्रोफेसर इकडनं एक अशी गाडी सोडतो त्याच्यामध्ये एक असं टनल असतंय फॉलन सॉरी त्याच्यामध्ये ती गाडी तो असं सोडतो आणि त्याला वरती फेकतो. ती गाडी जेव्हा इथे येते तो बॉल पण त्याच्या सोबत असा वरती असतोय आणि बरोबर त्या फॉलन मध्ये वापस पडतो इथे जेव्हा ती गाडी इथे येते ठीक आहे. सो इट वॉज द सेम थिंग इट वॉज यूज की आपल्याला इथून जर त्याला सरळ फेकलं असतं तरी पण तेवढा टाइम लागला असता आणि इथून इथपर्यंत पोहोचायला सुद्धा
एवढाच टाइम लागला असता. हेच आहे त्याच्या मागचं वर्क. ओके, आता जे जे आहेत त्याच्यामध्ये काय आहेत, इट इज युज्ड बियॉन्ड व्हिज्युअल रेंज रॉकेट्स, म्हणजे आपण जे डोळ्याची नजर आहे आपण त्याच्या पण पलीकडे वार करू शकतो. बट त्या काळी असं काही नव्हतं. सो दे यूज टू डू बॉम्बिंग इन दिस वे. ओके, आणि हे जे आहे की विमानासोबतच हे खाली खाली जे जात आहे बॉम्ब, दॅट कम्स अंडर द न्यूटन्स विच लॉ? इट कम्स अंडर न्यूटन्स फर्स्ट लॉ. काय आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ? and object that पुढचे चॅप्टर हेच आहे आता. त्यालाच काय म्हणतात? ओके, सो बघू आपण कोणासाठी खेळतो चालू आहे. An object is pushed horizontally with velocity say 40 meters per second. This height is 400 meters and find the this distance. कसं कॅल्क्युलेट करणार? नाव बरं डोकं बघू आपण. हे कॅल्क्युलेट करायसाठीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते ऑब्जेक्ट किती दूर लँड होणार. काय केलं जाऊ शकतं? मी काय सांगितलंय तुम्हाला? दोन्ही केस मध्ये टाइम काय लागणार आहे? सेम. सो बघा आता पुढे काय करायचं. मी काय सांगितलंय, हॉरिझॉन्टली जायला त्याला जेवढा वेळ लागेल तेवढाच व्हर्टिकली खाली पडायला लागेल का? म्हणजे व्हर्टिकली जर आपण त्याचा टाइम कॅल्क्युलेट करायला गेलं तर इनिशियल व्हेलॉसिटी किती होती आपली? 0. फायनल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. आपल्याकडे ग्रॅव्हिटेशनल पुलचं व्हॅल्यू आहे दॅट इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड डिस्टन्स आहे आपल्याकडे किती? 400 meters. So now we can calculate final velocity and time as well. पण आपल्याला काय पाहिजे? टाइम पाहिजे. So we can solve it by formula s is equals to ut plus half a t square. बरोबर का? इथून टाइम मिळेल आपल्याला. सो u किती आपलं? 0. सो हा पार्ट पूर्ण 0 होऊन जाईल and that will be half into 10 into t square and इकडे किती येणार? 400. So 400 multiplied by 2 किती होणार? 800 upon 10 that is equals to किती? t square. So t square is equals to किती आहे? 80. So t is approximately equals to 9 होईल का? आणि 89 चा स्क्वेअर किती आहे? 81. सो आपण अप्रॉक्सिमेटली 9 कन्सिडर करू शकतो का? सो इथून वर बसून खाली यायला त्याला किती वेळ लागेल? अप्रॉक्सिमेटली 9 सेकंड्स. बरोबर का? सो आता हे 9 सेकंदासाठी 40 मीटर पर सेकंड हे ट्रॅव्हल करतंय. सो 9 सेकंदामध्ये 40 मीटर पर सेकंड ने इथे किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? 360. आता इथे ऍक्सेलरेशन इन्व्हॉल्व्ड आहे का? ऍक्सेलरेशन आपलं व्हर्टिकली ऍक्ट करतंय बट व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल आहे. सो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल या स्पीड चेंज होण्याचा काही संबंधच नाहीये. हे जे व्हर्टिकली जे खाली ओढतंय दॅट इज इट इज अट्रॅक्टिंग इट टुवर्ड्स द अर्थ बट इट इज कव्हरिंग इट्स डिस्टन्स हॉरिझॉन्टली. सो या व्हर्टिकल ऍक्सेलरेशनचा आणि या हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीचा काहीही संबंध नाही. सो आपण याचा फॉर्म्युला काय लावणार इथे? सरळ सरळ
डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. अँड स्पीड किती होती आपली 40 मल्टिप्लाइड बाय 9 and we get the total distance traveled as 360 meters. आता असं म्हणू नका की आम्ही तर 400 सांगितलं 40 मीटरच कमी पडला म्हणून. असं नसतंय. समजले काय केलंय तर की नाही? बाकीच्यांना काय काय सांगायचं? पुन्हा रिपीट करायचं. मी काय सांगितलं तुम्हाला, ह्या ट्रॅजेक्टरीला आणि वर्टिकल फ्री फॉलला सेम टाइम लागणार आहे. सो जेवढ्या टाइम पर्यंत ते इथून खालपर्यंत पोहोचणार तेवढ्याच टाइम पर्यंत ते त्याच्या हॉरिझॉन्टल मोशन कंटिन्यू करत राहील का? काय बोललो मी की जेवढ्या वेळात ते इथून खाली पोहोचेल ते त्याला 4 सेकंद लागले असते. आपल्याला आता टाइम माहिती नाहीये किती वेळ लागेल, तर त्याला 4 सेकंद जर लागले असते तर 4 सेकंदासाठीच ते हॉरिझॉन्टल पुढे पुढे जात राहिला असतं, कारण नंतर ते ग्राउंडवर पडणार आहे. अरे बरोबर का? सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय मग की त्याला हॉरिझॉन्टली खाली पडायला किती वेळ लागणार आहे, कारण तेवढ्याच वेळ ते हवेत राहणार आहे, नंतर ग्राउंडवरती पडेल. बरोबर. सो तो टाइम कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याकडे काय आहे, वी हॅव हाईट that is total distance it has to travel, then the acceleration acting on it and its initial velocity. त्याच्यावरून आपण टाइम कॅल्क्युलेट केला. टाइम किती आला आपला 9 सेकंड्स. आता हे कॅल्क्युलेट कसं करायचं त्याच्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याला मी नाही जबाबदार जर तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती नसेल तर. आपल्या याच्यावरती बरेच क्वेश्चन झालेले आहेत. सो इथून आपला टाइम निघून आला अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 9 सेकंड. सो हे जे ऑब्जेक्ट आहे 9 सेकंदासाठी हवेत असणार आहे का? आता 9 सेकंदासाठी हे हवेत राहणार आहे का ऑब्जेक्ट? सो 9 सेकंदासाठी ते 40 मीटर पर सेकंड हॉरिझॉन्टली ट्रॅव्हल करत राहील, कारण आपण त्याला 40 मीटर पर सेकंडची स्पीड दिलेली ऑलरेडी. सो ते 40 मीटर पर सेकंडनी 9 सेकंदासाठी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल मग 360 मीटर. समजलं आता की नाही? आता जर नसेल समजलं तर पहिले एकदा लिहून घ्या, घरी जाऊन वापस त्याच्यावर डोकं लावा. ठीक है. सो आज के लिए इतना ही.